लांबी आणि 12 मीटर रुंदी असणारा सेत आहे. म्हणजे ही 16 मीटर लांबी आणि 12 मीटर रुंदी असणारा सेत आहे. या सेतामध्ये असले छोटे छोटे वाफे तयार करायचे. मी आता तुम्हाला सांगत होतो, या खोलीची लांबी समजा 30 फूट असेल आणि या खोलीची रुंदी 20 फूट असेल, तर याचं क्षेत्रफळ लांबी 30 आणि रुंदी 20, 30 गुणिले 20 600 चौरस फूट झालं. आता मला सांगा, या ठिकाणी एक चौरस फुटाच्या लांबी 1 रुंदी 1 फूट असणाऱ्या किती फरशा बसतील? लांबी 1 हा किती फरशा बसतील? 600. अरे वा, 600 फरशा बसतील. म्हणजे याचा अर्थ त्याने काय बघ, 2 मीटर लांबी आणि 2 फूट लांबी 2 फूट रुंदी असणारे फरशी किती फरशा बसतील? 300. 2 फूट लांबी 2 फूट रुंदी क्षेत्रफळ किती झालं? 4. मग 600 ला भागले 4 तर 150. शाबास पाटे 150. त्यानं सांगायला पाहिजे, म्हणजे त्याला ते जमलं पाहिजे. त्यामुळे तो नाराज केला. म्हणून त्याला जमेपर्यंत मी त्याला प्रश्न विचारतो. म्हणजे आपण काय केलं, संपूर्ण शेताचं क्षेत्रफळ काढायचं आणि एक वाफा लांबी रुंदी किती आहे त्यानं भागायचं. म्हणजे आपण गुणाकार न करता 16 गुणिले 12 म्हणजे लांबी गुणिले रुंदी जे काय क्षेत्रफळ येणार आहे बाळाचं गुणाकार करायचं नाही, लिहिणं थांबवायचं. ऐकून फक्त घ्या आणि परत लिहा. 16 गुणिले 12 गुणाकार करायचा नाही. त्याला कशाने भरायचं? 4 गुणिले 7 का भरायचं? एका वाफ्याच्या क्षेत्रफळानं संपूर्ण शेताच्या क्षेत्रफळाला भरायचं. काय सांगितलं? संपूर्ण शेताच्या क्षेत्रफळाला कशाला भरायचं? एका वाफ्याच्या क्षेत्रफळानं. संपूर्ण शेताचं क्षेत्रफळ गुणाकार करायचा नाही, एका वाफ्याचे क्षेत्रफळ गुणाकार करायचं नाही, असे ठेवायचं. चला 4 न भागवल्या. 4 एके 4 एक 6 एके 6 दोन्ही गुणाकार कोणाचा राहिला बाळा? सांग, गुणाकार राहिला कुठल्या संख्यांचा? म्हणजे कुठल्या संख्ये? नाही कुठं दिसतंय सांग. सगळं कुठून टाकले, राहिले काय? अरे कुठं सांगायले? हे बघ काय राहिले आणि हे काय राहिले. मग 4 आणि 2 चा गुणाकार 8. किती वाफे तयार होतील? 8 वाफे तयार होतील. समजलं का? शेताच्या क्षेत्रफळाला एका वाफ्याच्या क्षेत्रफळानं भागले की किती वाफे तयार होतील ती संख्या मिळेल. समजलं?